नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. पवित्र श्रावण मासाची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत असून या महिन्याची समाप्ती होत आहे 11 सप्टेंबर 2026 रोजी. आणि यावेळी 4 श्रावणी सोमवार येत आहेत. श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष उपासना, आराधना, सेवा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा हे प्रमुख सण साजरे केले जातात. तसेच या काळामध्ये येणाऱ्या म्हणजेच या श्रावण महिन्यात श्रावण सोमवार आणि मंगळागौरीचे व्रत या सणांमुळे संपूर्ण महिना हा भक्तिमय आणि उत्साही होतो. तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी येत आहे सोमवार 17 ऑगस्ट रोजी. हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो आणि पंचमी तिथीची सुरुवात होत आहे 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 आणि 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता ही पंचमी तिथीची समाप्ती होणार आहे. आणि म्हणूनच उदय तिथीनुसार नागपंचमीचा हा सण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र येणे हा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योगायोग मानला जातो. श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा केली जाते. कारण हा सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित दिवस आहे आणि नाग हे भगवान भोलेनाथांच्या गळ्यात असल्यामुळे या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते. त्याचबरोबर या दिवशी काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे आणि त्याचविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नागपंचमीच्या दिवशी स्त्रियाने काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर या नियमांचं पालन केलं तर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा त्यांना, त्यांच्या कुटुंबाला लाभणार आहे. त्याचबरोबर हे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा उपवास करत असताना काही चुका करणं देखील टाळायचं आहे. ज्या चुका टाळल्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येणार आहे. आता या कोणत्या चुका आहेत आणि कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. तर श्रावणातील या पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून नित्य कर्म आटोपून स्नान करायचं आहे. गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीचं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम. पाणी शिंपडत असाल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ किंवा चिमूटभर हळद टाकायचे आहे. त्यानंतर आपण जे व्रत करणार आहोत, उपवास करणार आहोत, तर त्याचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे. देवघर पूर्णपणे स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे. नंतर एका ताम्हणामध्ये भगवान भोलेनाथांची शिवलिंग पिंड ठेवायची आहे. शिवलिंगावर जल किंवा गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे. महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षदा, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करायचा आहे. शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही, त्यामुळं हळद अर्पण चुकूनही करायचे नाही. त्यानंतर भगवान भोलेनाथांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. भगवान भोलेनाथांची पूजा करताना ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे. धान्यमूठ शिवलिंगावर अर्पण करत असताना उभी धरून व्हावी आणि शिवामूठ अर्पण करताना आपले बोलायचं आहे. म्हणजे शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा असे शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे, व्हायचे आहे. आणि श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्रच येत असल्यामुळे आपल्याला भगवान शिवांच्या पूजेसोबतच नागाची देखील पूजा करायची आहे. तर ज्या ठिकाणी आपण शिवपूजा केलेली आहे तर त्याच्याच बाजूला एक पाट ठेवायचा आहे आणि त्यावर नागनागिनीचे तुम्हाला चित्र काढायचं आहे. तुम्ही धान्याने काढू शकता किंवा मातीनं काढू शकता किंवा मग तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणे नागनागिनीचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिमा काढायची आहे. किंवा मग तुम्ही एखादा त्यांचा फोटो, प्रतिमा जरी ठेवली तरी देखील चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला या नागपंचमीला या नागिनीची पूजा करायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. शिव आणि नागदेवतेची आराधना करायची आहे. तसेच जवळपास जर कुठे वारुळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वारुळाची देखील पूजा करू शकता. परंतु जर तुमच्या जवळपास वारुळ नसेल तर तुम्हाला घरामध्येच भगवान भोलेनाथांची आणि या नागनागिनीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आधी घरातील आणि मंदिरातील शिवलिंगावर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला शिवपूजा करून घ्यायची आहे. आणि नागपंचमीच्या मुहूर्तावरच तुम्हाला नागदेवतेची पूजा करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि या दोन्ही व्रतांचे फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर उपवास करायचा आहे, फलाहार करायचा आहे. त्यानंतर सात्विक अन्न घेऊनच हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडत असताना किंवा तुम्ही जो नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यामध्ये लसूण कांद्याचा वापर पूर्णपणे टाळायचा आहे किंवा कोणतेही तामसिक पदार्थ या उपवासाच्या पदार्थामध्ये किंवा नैवेद्यामध्ये नसायला हवेत.
त्याचबरोबर नागपंचमीला शिवणकाम करणे, सुईत दोरा ओवणे किंवा भाजी चिरण्यासाठी विळीचा वापर करणे पारंपरिक बंदी मानली आहे आणि म्हणूनच चुकूनही या दिवशी नागपंचमीच्या दिवशीच शिवणकाम करायचं नाही किंवा इतर धारदार ज्या वस्तू आहेत तर त्याचा वापर चुकूनही करायचा नाही। त्याचबरोबर जिवंत नागाला दूध पाजणं या दिवशी टाळायचं आहे। त्याऐवजी नागदेवतेच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची आपल्याला पूजा करायची आहे। त्याचबरोबर राग, द्वेष आणि नकारात्मक विचार टाळून संपूर्ण दिवस मन शांत ठेवायचं आहे आणि दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा तसेच नागमंत्राचा जप करायचा आहे। तसेच या दिवशी कोणाबद्दलही वाईट विचार मनामध्ये आणू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये, चुगली करू नये। तसेच घरात शांतता, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण ठेवायचं आहे। वादविवाद किंवा भांडणं टाळायचे आहेत। शक्य असेल तर गरीब गरजू लोकांना या दिवशी अन्न, धान्य, वस्त्र किंवा कोणत्याही वस्तूंचं तुम्हाला शक्य होईल तर त्याचं दानधर्म करायचा आहे। तसेच या दिवशी आपल्याला सर्व सौभाग्य अलंकार परिधान करायचे आहेत। नागपंचमीची म्हणजेच नागाची पूजा करताना आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर कुंकू कपाळाला लावायचं आहे। टिकली शक्यतो या दिवशी लावणं टाळायचं आहे। कुंकवाचा वापर करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकू लावण्याला देखील विशेष धार्मिक कारणं सांगितलेली आहेत किंवा महत्त्व सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पायामध्ये जोडवी, गळ्यात मंगळसूत्र घालणं अत्यंत शुभ मानलं जातं। त्याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे। तसेच नागपंचमीच्या दिवशी हातावर मेहंदी काढणे, त्याचबरोबर जर तुम्हाला कुंकू लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही टिकली देखील लावू शकता किंवा पारंपरिक वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत। हे आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तसेच या नागपंचमीच्या दिवशी दूध उकळवू नये, कारण या दिवशी नागाला म्हणजे सापाला दूध अर्पण केलं जातं आणि असं म्हणतात की या दिवशी दूध उकळल्याने आर्थिक नुकसान होतं आणि त्यामुळे आपल्याला पाप लागू शकतं। त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे निषिद्ध मानलं गेलं आहे। साप हे जमिनीतील बिळामध्ये राहतात आणि त्यामुळे ती खोदल्याने त्यांचा अधिवास नष्ट होतो। त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवू नये, तव्याला अग्नितत्वाचे प्रतीक मानले जाते आणि सापांना अग्नीची भीती वाटते। राजा जन्मेजयने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यज्ञ केला। धार्मिक मान्यतेनुसार तवा हा सापाचा फणा मानला जातो, म्हणूनच या दिवशी तवा चुलीवर ठेवला जात नाही। त्याचबरोबर नागपंचमीच्या पूजेवेळी लोक घरामध्ये मूर्ती आणतात किंवा चित्र काढून त्याची पूजा करतात। त्यावेळी प्लॅस्टिकच्या मूर्तीचा चुकूनही वापर करायचा नाही। म्हणजेच तुम्ही पेपरवर जी प्रतिमा बनवलेली असते तिचा किंवा मातीच्या नागाचा तुम्हाला पूजा करायची आहे, पण प्लास्टिकच्या मूर्तीचा चुकूनही या दिवशी वापर करायचा नाही। या दिवशी माती किंवा दगडापासून बनवलेल्या सापाच्या मूर्तीची पूजा करायला हवी। नागपंचमीला सोने आणि चांदीपासून बनवलेल्या सापाचीही पूजा केली जाते। त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी, तसेच आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर कालसर्पदोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्याने भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे। यामुळे कालसर्पदोष दूर होण्यास मदत होते। तसेच जर आपल्या जवळपास जर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं जर मंदिर असेल किंवा भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे। नागदेवतेचे पूजन केल्यामुळं सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे देखील संकट टळते। म्हणूनच या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला शिवपूजा झाल्यानंतर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे एक लाकडी पाट घ्यायचा आहे किंवा कोणताही पाट घेऊ शकता। त्यावरती तुम्हाला गंध, हळद आणि कुंकू हे तिन्ही गोष्टी मिक्स करायच्या आहेत, मिश्रण करायचं आहे आणि 5 फण्यांचा नाग काढायचा आहे किंवा तुम्ही रक्तचंदनाने 9 नागांच्या आकृत्या देखील काढू शकता। काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन केले जाते, जसं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे। आणि नागाची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागांची नावे घेऊन गंध, फुलं, अक्षदा ही तुम्हाला त्या आपण जी पूजा केलेली आहे तर त्यावर अर्पण करायचे आहेत। घरातील लोकांनी फुले, दुर्वा, लाह्या, हरभरे या वस्तू सर्व त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत। पुन्हा एकदा मी नावं सांगते, अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागांची तुम्हाला नावं घ्यायची आहेत आणि ही पूजा करायची आहे। 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आणि सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला। तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला आणि त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी रक्षण करेन। त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। तर नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी येत असल्यामुळे सर्वप्रथम तर तुम्हाला शिवपूजा करून घ्यायची आहे। शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि नागपंचमीच्या मुहूर्तावरच आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे, आरती करायची आहे।
अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या नागपंचमीच्या दिवशी करायची आहे। कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे। तसेच श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा आणि आरती झाल्यानंतर सोडला जातो। नागपंचमीची तिथी येत आहे, संध्याकाळी 5:11 ही नागपंचमीची तिथी संपत आहे आणि त्यामुळे तिथी संपताच उपवास जरी सोडला तरी देखील चालू शकतं, काही बंधनकारक नाही। उपवास सोडत असताना सात्विक आहार घेऊनच हा उपवास सोडायचा आहे किंवा आपल्या घरच्या जी व्रत परंपरा आहे तर ती त्यानुसारच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। म्हणजे सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आहे आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर तुम्हाला हे पारणं सोडायचं आहे, पारणं फेडायचं आहे किंवा तुम्ही मग तुम्हाला शक्य होईल तर त्यावेळेला हे उपवास सोडायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो आणि हा सण सर्पदेवाला समर्पित आहे। हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे आणि भगवान शिवांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने काली या नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणं शुभ मानलं जातं आणि धार्मिक ग्रंथामध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख केला आहे। नागपंचमीला सर्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी कामना केल्या जातात। त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे आणि त्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवांची पूजा करून त्यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि भगवान देखील आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी एक धार्मिक श्रद्धा आहे। अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येत असल्यामुळे स्त्रियांनी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कशा प्रकारे ही सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।